Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मी तुम्हाला केवळ मंत्रिमंडळ सदस्य म्हणून नाही, तुम्ही एक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणून प्रश्न विचारतोय. मुंबईमध्ये अशा पद्धतीचं हार्ट ऑफ द सिटी इतकं मोठं आंदोलन होतं, लाखो लोक येतात आणि सरकारला त्याच्याबद्दल लवकर म्हणजे अज्यूम करू शकत नाही की एवढी मोठी अव्यवस्था होऊ शकते. तुम्हाला असं वाटतं की हा सगळा निर्णय जो आहे तो एका दबावाखाली घेण्यात आलेला आहे, मेरिट बाजूला ठेवण्यात आलं? मी खरं सांगू का, मी आता माझं वय तुम्हाला मी कसं परंतु शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून मी ते 3 दिवस जे आहे ज्या दिवशी मोरारजी देसाईंनी शिवसैनिकांना उडवलं सेना भवनजवळ, त्यानंतर 3 दिवस मुंबई बंद होती, नव्हती, जळत होती, पेटत होती आणि काय नुकसान झालं ते मी स्वतः पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पण ते एका विशिष्ट कॉजसाठी त्याचं कारण काहीतरी विचित्र घडलं होतं, त्याच्यामुळे ते सगळं पेटवा तो प्रश्न जो आहे मुंबई दगदगत होती. शेवटी मुख्यमंत्र्यांनी वसंतराव नाईकांनी त्यावेळेला बाळासाहेबांना सांगितलं आणि बाळासाहेबांनी शांत राहण्याचं आवाहन केलं आणि मग ताबडतोब शांत झालं. प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर मोर्चे तर खूप निघाले, संप अनेक झाले, पण अशा रीतीनं 4-5 दिवस जे तुम्ही आम्हाला दाखवलं, मी ते गेलो नाही, तुम्हीच आम्हाला दाखवलं की काय काय चाललंय त्या महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर, दुर्गंध किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन, रेल्वे स्टेशन समोर कशा रीतीने गाड्या बंद आहेत. तुम्हीच लोकांनी जे आहेत त्या जरांगींना पत्र दिलं ना की आमच्या महिला वार्ताहरांचं सुद्धा जे आहे तिथे कपडे ओढले जातात, आणखीन काय काय तुम्ही सांगितलं, मला नाही माहिती ते खरं खोटं, तुम्हाला माहिती आहे. हे सगळं तुम्ही पाहिलं ना, हे सगळं पाहिलं, त्याचा परिणाम काय बरं ते सगळं तुम्ही दाखवता, अति जगभर जात आहे ना. मग मला तुम्ही सांगा, कुठलंही सरकार ह्या अशा रीतीने ज्या वेळेला कायदा हातात घेतला जातोय त्यावेळेला विशिष्ट दबाव निर्माण होतोच ना. आणि मग परत वरून कोर्ट सांगताय खाली करा. आता खाली करा म्हटल्यानंतर रॅपिड ऍक्शन फोर्स आला, ते आणखी ते CRPF आले, केंद्र सरकारचे पोलीस, हे पोलीस ते पोलीस आणि मोठ्या रायफल्स, SLR, अमुक तमुक. आता मला सांगा, सरकार दबावाखाली येतं, त्यांना काढताना एखादी लाठी मारले, मग दगडफेक झाली, मग आशुतोष सोडला, मग गोळीबार झाला, मग काही लोक गेले त्याच्यात, मग अमर आहे सुरू झालं. अडचणी येणार ना सरकार, आणि ते सगळं राज्यात पेटेल. हा दबाव कुणावरही निर्माण होणं नाकारता येत नाही. एवढ्या वर्षाचं माझं जे काही मी पाहतो राजकारणामध्ये, आणि मला स्वतःला असं वाटतं की म्हणूनच जे आहे ह्या घाईघाईने जे आहेत अशा प्रकारची परिपत्रकं निघाली, किंबहुना 1 तासामध्ये ती बदलून सुद्धा आणली.